बघा ही पण वासरे तेवढी आहेत. आज वाडा वेसरवाडे काहीतरी वेगळा विचार करा. जबरदस्त जबरदस्त करतात झाले बघा. वाडे 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 अतिशय सुंदर 14-46 जबरदस्त. आज लोवले गावामध्ये चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मित्र छोटी वासरांचा गावठी गटामध्ये प्रथम क्रमांक आला. तर मित्र थोडक्यात जाणून घेऊया आपण बैलांच्या संदर्भात. दादा नाव कसं तुमचं? संदेश घोगले. गाव वाडा वेसरवरून मित्र आले. संदेश घोगले. दादा वासराचं नाव सांगाल काय? हनम्या. आणि त्या जोडीला कोण पळाला? सरजा. आजचं तुमचं कितवं मैदान झालं? चौथ्या मैदानामध्ये गुलाल कितवा? दुसरा गुलाल. पहिला गुलाल कुठे झाला होता? वाडा वेसरला कितवा झाला होता? 7वा गुलाल झाला होता. हनम्या बैलाबद्दल, हनम्या वासराबद्दल काय सांगाल? वय काय याचं सांगाल काय? तिसरं वर्ष. दाताला कसं आहे? आता 3 दाताला आहे. आणि हा सरजा बैलाबद्दल काय सांगाल? सरजाचं वय किती आहे? 5 वर्ष. हनम्या आणि सरजा दोघ जण एका दावणीचे आहेत काय? काय म्हणजे खुराकाला काय घालतात त्यांना? फक्त आपले नॉर्मल हिरवा चारा. तालीम कशी असते वासरांची? फक्त पोहणी वगैरे असते. दादा तुमचं नाव कसं सांगा? मी सौरभ सोलकर. सौरभ सोलकर. मित्र आजचा दादा इकडचा जबरदस्त ड्रायव्हर आहे आणि सुंदर अशी जोडी त्यांना आज नम्रात बसवले. सौरभ दादा तू काय सांगशील दोन्ही बैलांबद्दल? त्या वासरांचा काय प्रश्नच नाही. परतंत त्याचं काय बघायला नको. हो नक्कीच. आपण व्हिडिओमध्ये बघितला आणि व्हिडिओ पण आपण बघितलाच आहे. सुट्टी कशी झाली आजची? एकदम अप्रतिम. ओके. सुट्टी मेकर कोण होते आज? बाबल्या चिले आणि देवा होता. ओके. आणि तुमचं वय किती सांगाल? माझं आता 20 वय चालू आहे. रनिंग आहे 20. आणि आज हे तुमचं कितवं मैदान? माझे बरीच मैदाने केली पण नंबरात बसलो नव्हतो. ह्या जोडीवर माझा दुसरा नंबर आहे. आजचा दुसरा नंबर. अजून दुसरी आज जोडी कोणती नंबरात बसवली? सुरेश सोलकर आमची घरची जोडी. तुमची स्वतःची घरातली जोडी? हो घरची जोडी. घरची जोडी आज स्वतः पळवली बरोबर. तर कसं वाटलं सांगाल? खूपच आनंद झाला. पहिल्यांदा फर्स्ट टाइम घरची जोडी पळवली. मुन्ना गुरु पळवायचा. ओके. गुरु आजारी असल्यामुळे ती मला दिली. अच्छा. म्हणजे तुमची घरची जोडी काल आपण वाडा वेसरात निले जाताचं मैदान झालं बरोबर. त्या मैदानामध्ये नेली होती का? नाही नव्हती. मुन्नाला बरं नव्हतं म्हणून नाही नेली. ओके. मग आज तुमच्या मनामध्ये असं काय वेगळे पण आला आणि ती जोडी आज तुम्ही आणली तिकडं? काय नाही मुन्ना नसताना पण मी नंबर मारला एवढंच मला अभिमान वाटतो. कारण मुन्नाच आणि पांढऱ्याचा हात गुरु माझ्या मागेच आहे. ओके. आमच्या वाडीतले आहेत निलेश दादा वगैरे आहेत. ओके. सहकार्य माझ्या सगळं. ओके ओके ओके. आज तुम्ही ही जोडी 1 नंबरात बसवलं बरोबर का नाही? किती सेकंदाला आली आज ही जोडी? 14:46 ला आली. काय वाटतं या जोडीबद्दल काय सांगाल? म्हणजे गुलाल पहिला झाला काय सांगाल? ह्या जोडीबद्दल पहिलाच नंबर आहे. 1 नंबर म्हणजे 7 नंबरात बसले होते पहिले अगोदर. ओके. आता तर हे मैदान पहिल्यांदा किती 1 नंबरात बसले. जोडीचा 1 नंबरचा गुलाल झालाय म्हणजे आनंद झाला ना की तुम्हाला होतच असेल बरोबर. पण मला वाटतं काय तुमचं असं वेगळे पण काय अजून म्हणजे अपेक्षा काय होती बैलांबद्दल आज? म्हणजे अशी अपेक्षा होती काय 1 नंबरमध्ये बसणार जोडी? फक्त गुलाला द्यावी अशी अपेक्षा होती आमची. अच्छा. म्हणजे बघा मित्र की एक छोटी वासरं आहेत मित्र. एक 3 वर्षाचं आणि एक 5 वर्षाचं वासरू आहे. एका दावणीतील जनावर आहेत हनम्या आणि सरजा. मित्र आज यांचा 1 नंबरचा गुलाल झाला. जबरदस्त असा वेग धरला नव्हता जोडीने. मित्र दादाबद्दल जाणून घेऊया. दादा अजूनपर्यंत सर्वात मोठी जोडी कोणती पळवली होतीस? नाही कोणतीच नाही. अशी छोटी छोटी वासरं पळवायची. आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम पळवली ती आमची घरची जोडी तुम्ही आज या मैदानाला आणलीत बरोबर काय? तर मैदानाला आणायच्या अगोदरची काय म्हणजे हे काय होतं प्लॅनिंग वगैरे काय होती सांगाल काय? मैदानाला आणायचा हा विषयच नव्हता. ओके. मी फक्त ही जोडी आणि एक वाशीतली जोडी होती. ओके. आमच्या गावातली पावसाळ्याची जोडी होती. आजच्या या मैदानाला किती जोड्या पळवल्यात? 4 जोड्या पळवल्या. 5 जोड्या पळवल्या. 5 जोड्यामध्ये गुलाला किती बसल्या? 2 गुलाला बसली. हे पहिल्या नंबरात आहे आणि आमची घरची जोडी 8व्या नंबरात आहे. 8व्या नंबरात बसली. म्हणजे मित्र बघा जबरदस्त दादाने गुलाल घेतले. दादा थोडक्यात सांग की तुझा म्हणजे हा जो हे असतो म्हणजे प्लॅनिंग असतात की तुझं वर्कआउट वगैरे काय असतं सांगशील काय? वर्कआउट काय नाही पोहणी असते माझी दररोज नदीत. ओके. बस एवढेच. आणि काय फिटनेस आहेच आपला कबड्डीसाठी तो चालू असतोय. ओके. म्हणजे कबड्डी सुद्धा खेळतोस तू बरोबर. दादा मला तुला विचारायचं आहे की आपल्या ह्या जोड्या आज गुलालात बसल्या बरोबर का नाही? मग जल्लोष वगैरे काय आहे की नाही? जल्लोष काय आता घरी गेल्यावर समजेल. ओके ओके. थोडीशी मित्र बैल बुजवलेत कारण की स्पीकरचा आवाज चालू झालाय. तर मित्र थोडक्यात आपण जाणून घेतलंय की ह्या छोट्या वासरांबद्दल की आज नक्की
कशा प्रकारे मित्र त्यांनी जबरदस्त स्पीड लावला होता आणि जबरदस्त वेग लावून मित्र प्रथम क्रमांक करून दिला स्वतः मालकाला. आणि दादाने स्वतःच्या घरची जोडी मित्र आणली होती. एक चॅलेंज केलं होतं की आजोबांना की आज जोडी मैदानामध्ये घेऊया आणि जबरदस्त चॅलेंज ठोकून मित्र जबरदस्त 8वा क्रमांक मित्र दादा झालाय. तर मित्र आपल्या चॅनलकडून दादासाठी आणि दादाच्या सर्व टीमसाठी हार्दिक शुभेच्छा.